नमस्कार संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदीच मनापासून स्वागत आहे. बघा, आपण आज एकदम मस्त असा गोड पदार्थ बनवणार आहे आणि खरंच महिनाभर टिकेन, मुलांसाठी खास. आपण विकत आणतो तर असं घरी केल्याने खूपच छान. चला, इथं 1 वाटी मी रवा घेतलेला आहे. रवा तुम्ही कोणताही घ्या, बघा कोणता, बारीक घ्या मोठा घ्या, त्याच वाटीने तेवढंच माप. मग इथं दूध घेतलेलं आहे, ते बी म्हशीचं दूध आहे, घट्ट अगदी शाई आलेलं. आता हा रवा पूर्ण आपला तेवढ्या ह्याच्यात मिक्स करायचा आहे बरं का. हे बघा, अशा पद्धतीने हा रवा पूर्ण ह्याच्यात कालून घ्यायचा आहे. पूर्ण रवा मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यावर अगदीच 5-10 मिनटं झाकण ठेवायचे. तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. इथं मिक्सरचा बाऊल घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आता इथं मी खोबरं घेतलं आहे, ओलं खोबरं आहे बरं का. तुमच्याकडं नारळाचा बुरादा जर असला तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता माझ्याकडं नाही घेतलं आहे, मी ओलं खोबरं घेतलं आहे, पहा. आणि खरंच ह्या ओल्या खोबऱ्याने अक्षरशः अप्रतिम अशी चव लागते. आता पूर्ण हे खोबरं असं मी कट करून घेणार आहे बरं का, पहा. खोबरं आपलं संपूर्ण इथं चिरून झालेलं आहे. आता वाटून घ्यायचं आहे आपल्याला. पाहूया इकडे, हे पहा, अगदीच आपला रवा छान असा फुलला गेला आहे, पहा. भरपूर दूध त्यांनी असं खेचून घेतलेलं आहे. जेवढा रवा फुलेल तेवढी आपली रेसिपी अप्रतिम होते. रेसिपी काय बनवणार आहे ते तर मी सांगणारच आहे. चला, आता इथे आपण मिक्स करून घेऊया, पहा. अशा पद्धतीने हे पूर्ण असं मिक्स करून घेणार आहे. छान रवा फुलला आहे, त्याशिवाय त्याचा पूर्ण गाळाही झालेला आहे, पहा. असा रवा फुलला की अजिबात तो रवा टचटच वगैरे करीत नाही, पहा. आता त्याच्यानंतर आपण जे खोबरं, पहा, एकदम बारीक माहीम असं एकदम मोकळं फडफडीत झालेलं आहे, पूर्ण हे वाटून घेतलेलं आहे. आता हे पूर्ण खोबरं याच्यात टाकून घेऊया. त्याचीसुद्धा एक छोटी वाटी भरून एवढं खोबरं आहे. आणि तुम्हाला जर वाटलं ना ड्रायफ्रूट वाटून घालायचे, ते सुद्धा घालू शकता. आता हे पूर्ण खोबरं मी असं पुसून याच्यात टाकते आपण. हे बघा, संपूर्ण खोबरं घेऊन याच्यात टाकून देणार आहे. पूर्ण खोबरं टाकून झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे बघा, दुधाची वाटी घेतली होती त्याच्यापेक्षा थोडीशी कमी तेवढी वाटी आपल्याला साखर घ्यायची. त्याच्यापेक्षा जास्त काही टाकायची नाही आहे. त्याच्यानंतर आपण इथं सफेद तिळाचे 3 चमचे हे टाकलेले आहेत, पहा. आता आपण हे तर टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पहा, इथं अर्धी वाटी गावरान तूप आहे, ते थोडंसं गरम करून घेतलं, ते सुद्धा टाकलं आहे. आता इथं हे आपल्याला पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे बरं का. चला, आता संपूर्ण हे आपलं मिक्स करून घेऊया. पाण्याचा एकही थेंब आपल्याला वापरायचा नाही आहे याच्यामध्ये, पहा. अगदीच चांगल्या पद्धतीने हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त असं मिक्स करून घेणार आहे, पहा. अगदी एकजीव झाला पाहिजे त्याचा, अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. छान अगदी असं मिक्स झालेलं आहे ते, पहा, मस्त झालं आहे. आता हे पूर्ण आपण असं ठेवूया आणि आता घेऊया विलायची पावडर. अर्धा चमच्याचं माप मी याच्यात टाकणार आहे. छान सुगंध येतो आणि चवही अप्रतिम लागते. त्याच्यानंतर आपण इथं अगदीच चिमूटभर मीठ घ्यायचे. चिमूटभरच मीठ टाकायचं, कारण की आपला पदार्थ गोड आहे आणि चिमूटभर मीठ टाकलं तर आणखीनच छान चव येते. त्याच्यानंतर इथं चिमूटभरच सोडा टाकलेला आहे, कारण की आपण याच्यामध्ये गावरान तूप टाकलं आहे, त्याच्यामुळे सोडा जास्त वापरायचा नाही आहे. आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने, पहा. मुलांच्या लहान भुकेसाठी आणि मोठेही खाऊ शकतात, चहाबरोबर बी खाऊ शकतात. आपण बनवणार आहे आज मस्त असे मऊसूत क्रंची बिस्किट कोकोनटचे.
आता इथं टाकणार आहे मैदा. ज्या वाटीने आपण दूध घेतलं होतं, साखर घेतली, त्याच वाटीने इथं मी 1.5 वाटी मैदा टाकणार आहे बरं का. पण मैदा जसा लागन तसा, पण जास्त लागणार नाही आहे. अगदी परफेक्ट माप आहे, 1.5 वाटीच लागणार आहे पहा. आणि अगदीच हे बघा, आता ते सुद्धा मी टाकणार आहे, पण जसं लागन तसं टाकणार आहे. अक्षरशः हलक्या हाताने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे. जास्त त्याला मऊसूतसुद्धा करायचं नाही आणि गचागचासुद्धा मळायचं नाही आहे. हलक्या हाताने पीठ हे गोळा आपल्याला तयार करायचा आहे. आणि तुम्हाला जर वाटलं अजून थोडंसं ओलसर आहे तरी तुम्ही थोडंसं पीठ घालू शकता. पण माझं अक्षरशः 1.5 वाटी मैदा बसलेला आहे इथं. हे बघा, मस्त गोळा झालेला आहे. हलक्या हाताने तयार केलेला हा गोळा आता 5-1 मिनटं आपण असं झाकून ठेवूया. तोपर्यंत पुढची तयारी करूया. आता इथं मी पोलपोट घेतलेला आहे, पाहू शकता. आणि लगेच आता आपल्याला आता मस्त असे बिस्किट तयार करायचे आहेत. हा गोळा घ्यायचा, जास्त असा हे करायचं नाही आणि लगेच लाटायचा. आता किती जाड ठेवायचा, किती काय करायचं, मी तुम्हाला ते सुद्धा दाखवते पहा. ना त्याला पिठी लावायची गरज पडत, ना कशाची पडत. हे बघा, एवढ्या मापाचं जाड ठेवायचं आणि असं ग्लास घ्यायचं. ग्लासाच्या मापाची, अगदी मापाची बिस्किटं आपली तयार होतात बरं का, मस्तपैकी. चला आता मी तुम्हाला एवढी करून दाखवते, बाकीची मी नंतर करणार आहे. हे बघा, मस्त अशी 4 बिस्किटं तर आपली तयार झालेली आहेत. पहा, ही कोकोनट बिस्किटं कशी वाटतात आणि सगळ्यात पौष्टिक तीळ घातलेली. मुलांसाठी खास. चला आता इथं हे बघा, आपण सगळी अशी तयार करून घेतलेली आहेत, पाहू शकता तुम्ही. मस्त तयार झालेली आहेत. इकडं तेलही तापलं आपलं. चला आता तेलात सोडूया आपण. तेल बी जास्त कडक तापवायचं नाही आहे, कमी तेलात अगदीच मस्त अशी भाजून घ्यायची, म्हणजे पूर्ण आतला भागसुद्धा कच्चा राहत नाही, पूर्ण भाजून निघतात. आता इथं मी 4-5 सोडणार आहे, पाहू शकता तुम्ही मस्तपैकी. तेल जर जास्तच ओतलेलं असलं तर जास्तसुद्धा टाकू शकता. आता अगदी सुंदर कलर येणार आणि ती जशी एकदम हे होतील ती आपाप वर येतात, तेही तुम्हाला दाखवते पहा. आता यांना मी पलटी मारून घेते पहा. रंग पहा काय सुंदर येत चालला आहे, त्याला अगदीच मस्त असा रंग येत चाललेला आहे. विकत आणायला गेल्यावर भरपूर पैसे लागतात. मग असं घरीच करून खाल्लं, मुलांना दिलं तर खरंच खूप छान आणि मुलीसुद्धा आवडीने खातात. पहा, छान रंग आलेला आहे आणि कसे वर तेलातून येतात. जसे भाजून निघतील तसे ते आपाप वर तेलात येतात. असं नाही की तुम्हाला खालून वर काढायला लागतील. हे बघा, छान असे मस्त असे वर येतात ते, हे का. आणि अक्षरशः हे टम्म फुगणार आहे बरं का. टम्म बिस्किट हे फुगतं आणि खरंच खायला खूप टेस्टी लागतं. चहाबरोबर तसेही खा, मधी भूक लागली तरी खा. एवढी छान रेसिपी ही. आता इथं पूर्ण मी पलटी मारून घेतलेली आहेत आणि कलर बी, रंग बी खूप छान आलेला आहे, पाहू शकता. मस्त रंग आलेला आहे ह्याला. आता मी ही काढून घेते. मस्त भाजल्यात, पाहू शकता तुम्ही. अक्षरशः खरपूस अशी भाजून निघालेली. काढून असं झाऱ्यामध्ये घेणार आहे
आणि अजिबात तेलकट वगैरे काहीच होणार नाही. तेल हे राहणारच नाही त्याला. एकदम असं हाताला जरी चोळलं ना तरी तुम्हाला तेल लागणार नाही त्या बिस्किटांना. एवढी कोरडी ठणठणीत राहणार आहे. पहा पहा काय सुंदर दिसतात. कलर पहा, आहे का नाही छान, बिस्किटासारखा मस्त कलर. आणि इथं पहा, आता ही पूर्ण अशी टम्म फुगलेली आहेत. अक्षरशः टम्म फुगून वर आल्यात ही बिस्किटं. चला आता ही सुद्धा आपण काढून घेऊया. पहा अशी झाऱ्यामध्ये. आणि तेलही त्याला एवढं लागत नाही आहे अजिबात. असं वाटतं तुम्हाला खूप तेल लागतं. चला आता बिस्किटं आपली तयार झालेली पाहू शकता. पहा किती कोरडी, अजिबात तेलकट नाही, मस्त अशी कुरकुरीत वाजणारी, आतून मऊ सॉफ्ट अशी ही बिस्किटं होतात. चला एक फोडून दाखवते तुम्हाला. छान अगदी झालेले आहे मस्त. पहा सुंदर असं हे बिस्किट तयार झालेलं आहे. अजिबात कच्चं नाही, काय नाही. तुम्हाला जर आजची रेसिपी ही आवडली असेल तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. तुमच्या मैत्रिणींना माझ्या व्हिडिओ शेअर करा. आणि व्हिडिओ कशा वाटतात ते सुद्धा सांगा. मग कशी झाल्यात बिस्किटं हे सुद्धा सांगा बरं का. चला मग बाय.